वर्ष 6वे पर्व 6वे. आजच्या दिवसातील 4थी मॅच पाहायला मिळाली आहे. सुरुवात होते 4थ्या मॅचला. श्रेयस आहे बॉलिंग मार्कवर, स्ट्राईकवर कुणाल, नॉन स्ट्राईकवर प्रणव. सिद्धिविनायक वर्सेस माहुल मॅनियॅक्स ही मॅच मॅच नंबर 4. चला सुरुवात करूया मॅचला आपण. बॉलिंग मार्कवर श्रेयस, स्ट्राईकवरती कुणाल, नॉन स्ट्राईकवरती प्रणव. माहुल मॅनियॅक्स वर्सेस सिद्धिविनायक स्पोर्ट्स ही मॅच सुरुवात करत आहोत. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू, एक स्ट्रेट डाऊन करून फटका होता. तिकडे 2 धावा धावून काढल्यात. पुढील चेंडू बॉलिंग मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा श्रेयस. क्या बात आहे, लाजवाब चेंडू ब्रह्मास्त्र या ठिकाणी हाताळला गेला आहे. ते म्हणजे बॉलर श्रेयसच्या माध्यमातून यॉर्कर चेंडू, निर्धाव चेंडू आलाय. हा चेंडू ऑस्ट्रेलिया खूपच बाहेर असेल. पंचाने घोषित केला इट्स अ वाईट बॉल. अवंतर धावीत भर होईल. पुढील चेंडू गतीवर्धन केलं, चेंडू काहीसा मागे ठेवला. निर्धाव चेंडू आणखी एक आलाय यॉर्कर, त्यानंतर एक वाईड चेंडू, त्यानंतर एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगली बॉलिंग केली श्रेयस. आतापर्यंत कुठलीही धाव नाही आली आहे. एक टिचून मारा केला आहे, थांबून ठेवलं आहे बॅट्समनला. मोठे फटके कुठल्याही प्रकारचे पाहायला नाही मिळाले आहेत. एक चांगली सुरुवात माहुल मॅनियॅक्स. पहा हा चेंडू वाईडी यॉर्कर चेंडू होता. तर नक्कीच यानंतर तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आपल्या माहुल गावाचे एक समालोचक मंगेशजी माहुलकर यांचा. किशोर कोहली, किशोर कोहली आपण व्यासपीठावरती यायचंय. पहा काय बॉलिंग केले श्रेयसने, लास्ट बॉलिंग पाहायला मिळाली आहे. आणि सुपर बॉलिंग डिस्प्ले. कुठल्याही प्रकारचा षटकार चौकार आला नाही आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये. केवळ 3 धावा दिल्यात. सुरेख सुरेख षटक हाताळले. एक षटक आणि केवळ 3च धावा. वारंवार आपण या ग्राउंड मध्ये पाहतो की या ठिकाणी प्रत्येक ओव्हरमध्ये 10च्या वरती धावा येतात, परंतु एक सुपर सुरुवात करून दिली आहे माहुल मॅनियॅक्स या संघाला. श्रेयसने केवळ 3 धावांचा षटक हाताळलाय. अजून देखील 4 षटक शिल्लक आहेत. डीजे त्याचबरोबर झोनित माहुलकर देखील पाहायला मिळत आहेत.
ओनर आहेत संघाचे जोनजी माहुलकर. जगदीश बॉलिंग आलेत. पहिला चेंडू फुल टॉस आणि या ठिकाणी चेंडू सरळ पोहोचवला आहे तो म्हणजे बिल्डिंगच्या 5व्या माळ्यावरती. रिव्ह्यू साठी गेले आहेत पंच, नो आहे की नाही ते पाहण्यासाठी. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार ठोकला आहे. एकदम अपोजिट घडते. पहिली ओव्हर खूपच चांगली होती, त्यानंतर हा असणार आहे नो चेंडू. इट्स अ नो बॉल. नो चेंडू असेल. वेस्ट साईडच्या वरती हा चेंडू होता, त्याच कारणाने हा नो असेल. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल आता मात्र 10 वरती. फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती. सुरेख सुरेख चेंडू पहा, कमबॅक केलाय बॉलरने. अचूक लाईन आणि लेंथवर या ठिकाणी बॉलिंग पाहायला मिळाली आतापर्यंत. थांबून ठेवले, बांधून ठेवले, जखडून ठेवले आतापर्यंत. क्या बात है, क्या बात है. बॅट्समनला या ठिकाणी काही चेंडू समजला नाही आणि निर्धाव चेंडू वारंवार पाहायला मिळालेत. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा, त्यानंतर आतापर्यंत 10 धावा झाल्या आहेत. परंतु जगदीश पहिल्या चेंडू काहीसा खराब होता, त्यानंतर कमबॅक केलंय पुढच्या चेंडूवरती. हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑफला तैनात आहेत. तिकडे एकच धाव मिळेल. सिद्धिविनायक संघ पहिला बॅटिंग घेतली, एक चांगला बॅटिंग अप्रोच त्यांना दाखवायचा होता, परंतु तो काही पाहायला नाही मिळत आहे. इथे जास्त धावा आतापर्यंत आल्या नाही आहेत. हलक्यात खेळून काढलाय आणि डायरेक्ट हिट केली आहे, परंतु जिकडे एक धाव होती तिकडे 2 धाव मिळतील. ओव्हर थ्रोचे 1 धाव. 13. आणि काय घडते मैदानामध्ये. पंच 3 धावा आहेत. ओके, 3 धाव मिळतील. क्या बात आहे, खूपच चांगली कॉलिंग आणि रनिंग बिटवीन द विकेट देखील चांगलं पाहायला मिळालंय. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. जगदीश पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर माहुल प्रीमियर लीग MPL सीझन 6 आपण पाहत आहात. पर्व 6वे. माहुलचं हे सुंदर असं ग्राउंड, मनोरंजन ग्राउंड आहे. माहुल गाव आगरी कोळ्यांचं हे गाव. चालू सामना आहे मुंबई मॅनिएक्स, माफ करा, माहुल मॅनिएक्स वर्सेस सिद्धिविनायक या दोन्ही संघांमध्ये. फुल टॉस हा चेंडू होता, त्या चेंडूला या ठिकाणी सरळ पाठवून दिलंय, ते म्हणजे सीमारेषेच्या बाहेर. आणि धावा मिळतील संपूर्ण पूर्ण 6 धावा. डीजे
तब्बल धावसंख्या आतापर्यंत झाली आहे तब्बल 20 धावा झाल्या. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. जगदीश याच्या या शेवटच्या चेंडूवर पाहूया किती धावा येतील. शेवटचा एक चेंडू आहे या षटकातील. दोन्ही फलंदाज थोडं संत गतीने पण मात्र धावा तरी येते आहेत. हा देखील एक सुरेख फटका आणि हा चेंडू सरळ आला आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चेंडू गेलाय सर सीमा रेखा बाहेर. लगातारचे 2 षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 26 वरती. 2 षटकार 26 धावा. डीजे दोन षटकाखेरीस तब्बल 26 धावा झाल्या आहेत आणि चांगली सुरुवात पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 3 धावा होत्या. त्यानंतर या सेकंड ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा आल्या आहेत. हाणामारी केली आहे सिद्धिविनायक या संघाने. हे दोन्ही बॅट्समननी अजूनही कुठल्या प्रकारची या ठिकाणी विकेट नाही आली आहे. बॉलिंग मार्कवर हर्षद येथील बॉलिंगसाठी. चला सुरुवात करायची पण लगेच मॅचला. सुरेख सुरेख चेंडू आहे आणि फलंदाज होईल तिकडे बाद आणि पहिल्या विकेटचं पतन. डीजे डीजे वरती हर्षद बॉलिंग मार्कवर आहे. नवीन बॅट्समन आलाय कल्पेश वैती बॅटिंग साठी. कल्पेश पाहूया कशा प्रकारची बॅटिंग करेल.
मोठे शॉट्स पाहायला मिळतील का? सुरेख फटका, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आहे तैनात आणि पहा आणखी एका विकेट समतल. लगातारचे 2 विकेट्स पाहायला मिळाले आहेत. नवीन बॅटर बॅटिंग साठी आले हर्ष. हॅट्रिक, टीम हॅट्रिक येऊ शकते जर या चेंडूवरती विकेट आला तर. पाहूया हर्षद कशा प्रकारची बॉलिंग करतील या पुढील चेंडूवरती. स्ट्राईक पर आहे हर्ष, नवीन आलेला फलंदाज. बाहुल प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहात. चालू सामना बाहुल मॅनियॅक्स वर्सेस सिद्धिविनायक. सुरेख फटका, इथे कॅच होईल का? डिफिकल्ट चान्स आहे. चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार, चौकारा करिता. पुन्हा एकदा हर्ष स्ट्राईक वरती. लॉंग ऑफला फटका घेतलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे तैनात. सुरेख थ्रो तेवढाच एक आणि एक एक धावेने आता वळतायत सिद्धिविनायक संघाचे खेळाडू. धावसंख्या झाली ती 31. अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 balls are left of this over. What a shot! सुरेख फटका, चेंडू जाईल सरळ सीमा रशाच्या बाहेर, षटकारा करिता. क्या बात आहे, सुरेख फटका होता. हवा देखील लेग साईडची आहे, त्याच कारणाने थोडा तो षटकारा करता गेला. सुरेख फटकेबाजी, कमबॅक करावा लागेल हर्षदला. मिस टाइम झालाय तर देखील चेंडू गेलाय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे तैनात, एकच धाव मिळेल. षटक संपते. 3 षटका अखेरीस संघाची धाव संघा जाऊन पोहोचली ती म्हणजे 38 वरती. 3 षटक आणि 38 धावा. चला लवकरात लवकर आपण षटक हाताळायचे. 3 षटका अखेरीस 38 धावा झाल्या. अजून देखील 2 षटका आहेत. या शेवटच्या 12 चेंडूवरती पाहूया किती धावा येतील.
भारत नवीन बॉलर पाहायला मिळतोय बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक वरती आहे प्रणव. भारत बॉलिंग मार्कवर स्ट्राईक वरती आहे प्रणव. 20 टाइम झालाय. एक धाव मिळेल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केलाय. क्या बात आहे. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. टाळा होऊन जाऊन दे. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅट्समन मध्ये जिकडे एक धाव होती तिकडे 2 धावा धावून काढल्या आहेत. जिद्द दिसते ती या खेळाडूची प्रणवची. पुन्हा एकदा सज्ज होतील भारत बॉलिंग मार्कवरती. क्या बात आहे. सुरेख चेंडू लाजवाब चेंडू आहे. थोडा चेंडू मागे ठेवला आहे कारण का या ठिकाणी वारंवार ते फटके पाहायला मिळाले होते स्लॉटवाले. त्यानंतर चेंडू काहीसा मागे ठेवला आहे. सुरेख या ठिकाणी रेड केलाय बॅट्समनला भारतने. निर्धाव चेंडू आलाय. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आणि आता मात्र वेस्ट टाइम झाला होता. क्षेत्राच्या झेलकारी आलाय का. खूपच चांगला अटेम्प्ट तिकडे पाहायला मिळाला परंतु 2 धावा काही रोखू शकलं नाही. 42 धावा झाल्या आहेत. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत षटकातील. आणि आता मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. दांडी केली आहे गुल आणि पाठवले प्रणवला बॅक टू द पवेलियन. डीजे तर मात्र खेळून काढला. चेंडू आलाय काव कॉर्नर रिजन मध्ये. तिकडे एकच धाव मिळेल. खूपच चांगला षटक. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या होत्या श्रेयसच्या. त्यानंतर हाणामारी केली जगदीशच्या ओव्हरमध्ये. त्यानंतर हर्षदच्या ओव्हरमध्ये एक षटकार आणि एक चौका आला. चौथ्या ओव्हरमध्ये देखील खूप कमी धावा आल्या आहेत. आतापर्यंत केवळ 5 धावा आल्या आहेत. शेवटचा एक चेंडू आहे. स्ट्राईकवर आहे हर्ष. वाईट चेंडू अवंतर धावित भर. हा चेंडू आणखी एक वाईट चेंडू पाहायला मिळतोय. लगातार 1 बाउन्स देखील देण्यात येईल.
वॉर्निंग मिळाली आहे बॉलरला. 1 फॉर दी ओव्हर. शेवटचा एक चेंडू आहे. सुरेख चेंडू. षटक संपते. 4 षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तब्बल 45 रन्स ऑफ द स्कोर कर आफ्टर 4 ओव्हर्स. शेवटचा एक षटक शिल्लक असेल. शेवटची ओव्हर घेऊन पाहूया कोणता. नितेश आणि हार्टची जोडी. धावसंख्या झाली आहे ती या ग्राउंडच्या हिशोबाने थोडी कमी धावसंख्या असेल 45. कारण का वारंवार आपण पहिल्या इनिंगमध्ये स्कोर्स पाहायला मिळाले 70-80 मध्ये. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहूया किती धावा येतील. सिद्धिविनायक या संघाला प्रहार करावे लागतील. या 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि तेवढी टिचून बॉलिंग करावी लागेल ती म्हणजे या बॉलरला. अनिश बॉलिंग वाकवर आलाय स्लॉग वर घेऊन. सुरेख फटका आहे लॉंग ऑनला. एकच धाव मिळेल. तेवढा चांगला थ्रो. चांगलं कलेक्शन. सुरेख फटका. वॉट अ शॉट. क्रॅकिंग 4 रन्स कव्हर्स मध्ये खेळलाय. लाजवाब फटकेबाजी. 4 धावा मिळतील. फटका होता. लाजवाब शॉट पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा ऑफ स्टेशनने फटका घेतलाय. गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू गेलाय. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि 2 धावा धावून काढल्यात आणि 52 धावा झाल्या आहेत आतापर्यंत. 3 चेंडू शिल्लक आहेत. यानंतरची मॅच लक्ष्मी 11 आणि आहे ना सुपरवायझर्स. आणि आता मात्र मिस टाइम होता तरी देखील चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. यानंतरची मॅच लक्ष्मी 11 वर्सेस सुपरवायझर स्ट्रायकर्स. त्याला टॉस साठी यायचंय. गती परिवर्तन केलं. बॅट्समॅनला काही चेंडू समजला नाही. तिकडे एकदा वेळ धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 59 धावा झाल्या आहेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे.
शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 59 धावा झाल्या आहेत धावफलकावरती. शेवटचा एक चेंडू, आखरी एक गोली शेष. इस ओव्हर की लेग साइडला खेळला, एकदा धावून काढले, दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल का? आणि खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणि धावा झाल्या ते तब्बल 63 रन्स. जिंकण्याकरिता पाहिजे 64. 30 बॉल्स 64 रन्स टू विन. चला टॉस खेळायचं लक्ष्मी 11 आणि सुपरवायझर. नंतरची मॅच लक्ष्मी 11 विरुद्ध सुपरवायझर वॉरियर्स या दोन्ही टीम मध्ये. अमितजी आमच्या मंडळाचे आधारस्तंभ यांच्या हस्ते टॉस होतोय. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय तो म्हणजे सुपरवायझर्स स्ट्राईक वॉरियर्स. आपला निर्णय काढायचा आपण. सुपरवायझर आपला निर्णय काढायचा आहे.
हॅलो, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तेच, आमंत्रित केलंय लक्ष्मी 11 संघाला प्रथम बॅटिंग साठी. निशांत आणि भारतची जोडी पाहायला मिळते. स्ट्राईक वरती निशांत, नॉन स्ट्राईक वरती भारत. बॉलिंग मार्कवर चित. 30 balls 64 runs to win. माहुल प्रीमियर लीग 2026. सुरुवात करूया मॅचला आपण. सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू, त्यावर एक धाव आली आहे. जीत आहे बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक वर आता येतोय भारत. आव्हान देखील मोठं आव्हान ठेवलंय. एक 64 धावांचं आव्हान ठेवलंय. पाहूया मोठे फटके येतील की विकेट्स पाहायला मिळतील. क्या बात आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. सन्मान दिलाय, मान दिलाय चेंडूला. ऑफ साईडला खेळलाय फटका. तिकडे एक धाव मिळेल. एक 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 धाव गोळा करतायत. कुठल्याही प्रकारचा निर्धाव चेंडू आतापर्यंत नाही आलाय. थोडा स्टेबल होऊन बॅटिंग करण्याचा निर्णय असेल दोघांचा देखील, कारण का चांगला चेंडूला सन्मान देत आहेत आतापर्यंत. फुलटॉस चेंडू होता. प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु एक धाव आले. 3 चेंडू 3 धावा दिल्या आहेत. जेव्हा सिद्धिविनायक संघ पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत होते तेव्हा देखील पहिल्या ओव्हर मध्ये केवळ 3 धावा आल्या होत्या. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख फटका. हा चेंडू जाईल सरळ. चौकारा करिता. क्या बात है. 4 धावा. डीजे पाहायला गेलो तर सुरेख कामगिरी आहे. तो सेट होऊन नंतरला एक सुरेख फटका घेतलाय. गॅप मध्ये तो फटका गेला आणि चौकार मिळेल. पुढील चेंडू भारत आहे स्ट्राईक वरती. हा देखील सुरेख फटका. गॅप मध्ये हा देखील फटका आहे आणि या फटक्यावर देखील 4 धावा मिळतील. लगातार 2 चौकार पाहायला मिळाले भारतच्या बॅट मधून. सुरेख कामगिरी. स्ट्राईक वर आहे खेळाडू. भारत बॅटिंग केली आतापर्यंत. 2 चेंडू मध्ये 2 चौकार आलेत. शेवटचा एक चेंडू शिल्लक. आता बेस्ट टाइम झालाय.
एक धावमेल षटक संपतं. एक षटका अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे तब्बल 12 वरती. एक षटक आणि धावा झाल्या त्या 12. अजून देखील 52 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. चोवीस चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता. डीजे बॉलिंग मार्कवर ज्याने चांगली बॅटिंग केली होती, ओपनिंग साठी आला होता प्रणव, तोच आता बॉलिंग साठी आलाय. चेंडू आणि तब्बल 52 धावांची आवश्यकता. सुरुवात करूया आपण या दुसऱ्या ओव्हरला. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन सज्ज प्रणव बॉलिंग मार्कवर. स्ट्राईक वरती भारत. शॉर्ट चेंडू होता, लेग साइडला घेतलाय, लॉंग ऑनच्या वरून चेंडू जाईल सरळ षटकाराकरिता. लाजवाब फटकेबाजी, आल्या आल्याच पाडून दिले षटकार. ते सुरेख फटका होता, प्रॉपर शॉट पाहायला मिळालाय. पहिल्याच चेंडूवरती षटकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रणव टू भारत. आता मात्र डिचूर मारा केलाय आणि विकेटचं पतन जावं लागेल तंबूत परत बॅट्समनला. नवीन बॅट्समन हर्षद आलेत नॉन स्ट्राईक वरती. हा देखील शॉट खेळलाय लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे तैनात. तिकडे एकच धाव मिळेल. अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. हर्षद स्ट्राईक वरती येते, बॉलिंग मार्क वरती प्रणव आहे. What a shot! Stand and deliver. लॉंग ऑफच्या वरून एक दर्जेदार षटकार. क्या बात आहे, आल्या आल्या षटकार ढोकलाय यशवंत कोहली. आपण लगेचच आपल्या टीम जवळ जायचंय, सुपरवायझर वॉरियर्स कडे. आणि सुरेख फटका, हा चेंडू देखील जाईल वन बाउन्स सीमारेषा पार चौकाराकरिता.
बात है. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 33 वरती. काय हाणामारी केली आहे. आता मात्र हे षटक असेल निर्णायक, कारण का बॉलिंग बॅकवर आहे कल्पेश वैती. पाहूया कशा प्रकारची बॉलिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्याला एक मॅच टर्निंग ओव्हर टाकावी लागेल. आता हे षटक असेल निर्णायक. स्ट्राईक वरती भारत सज्ज आहे. नॉन स्ट्राईक वरती हर्षद, ज्याने शेवटच्या 3 चेंडूवरती तब्बल 14 धावा ठोकून काढल्या. 1 षटकार आणि 2 चौकार. चला मॅच लगेच सुरुवात करायची. यानंतरची मॅच आहे लक्ष्मी 11 विरुद्ध सुपरवायझर्स वॉरियर्स. सुरेख फटका हा देखील आहे. एकदा धावून काढले. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न इथे होईल का. प्रयत्न केले आणि प्रयत्नाला देखील यश मिळालंय. 2 धावा धावून काढलेत. हा चेंडू थोडा शॉर्ट चेंडू होता, परंतु पुरेपूर समोरचा घेता नाही आला बॅट्समनला. तिकडे 1 धाव मिळेल. स्ट्राईक मिळाली हर्षदला. हर्षदने सुरेख कामगिरी केली आहे. आतापर्यंत 3 चेंडूवरती 14 धावा ठोकून काढल्या. वैयक्तिक कल्पेश चांगली बॉलिंग करतो कल्पेश. अजून देखील कुठल्याही प्रकारचा मोठा फटका आला नाही आहे. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. सुरेख सुरेख चेंडू होता हा. 1 धाव मिळेल. गती परिवर्तन केलं आणि त्याला ओळखलं, पाळखलं आणि खूपच मोठा षटकार आहे आतापर्यंतचा. लाजवाब फटकेबाजी. हर्ष हा देखील पुन्हा एकदा लेग साइडला. आता मात्र क्षेत्ररक्षक आहे त्यांना त्याने झेल सुटली आहे. ती म्हणजे प्रणव याच्याकडनं कडून झेल सुटली आहे. 1 धाव मिळेल. जीवनदान मिळालं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 44 वरती. अजून देखील शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहेत. व्हॉट अ शॉट. आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषाच्या बाहेर आणि नो चेंडू आहे. इट्स अ नो बॉल. पहा दिवाळी बोनस मिळाला इथे. पाय लागला त्याच कारणाने नो चेंडू आहे हा आणि षटकार आहे. यानंतर चेंडू असणार आहे फ्री हिट. धावा झाल्या ते 51. फ्री हिट चेंडू आहे. हा चेंडू खूपच बाहेर ऑप्शनच्या पंचांनी घोषित केलं. वाईट चेंडू. इट्स अ वाईट बॉल. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये.
सुरेख फटका लेग साईडला घेतलाय. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. 2 धावा धावून काढल्यात. समीकरण जाऊन पोहोचलंय. 12 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. डीजे यानंतरची मॅच आहे. माफ करा, 4 धावांची आवश्यकता. एकदम मेल 3 धावांची आवश्यकता आहे केवळ. यानंतरची मॅच सुपरवायझर्स वॉरियर्स वर्सेस लक्ष्मी 11. लक्ष्मी 11 लगेच आपले बॅट्समन पाठवायचे. त्याचबरोबर सुपरवायझर्स वॉरियर्स लगेच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. हा देखील सुरेख फटका, खूपच इझिली फटका घेतलाय आणि इझिली षटकार ठोकलाय आणि दोघांही बॅट्समन या ठिकाणी मॅच फिनिश केली आहे. लाजवाब फटकेबाजी आणि वेल प्लेड. माहुल मॅनियॅक्स यांनी मॅच जिंकली आहे आणि हार्ड लक. कम बॅक स्ट्रॉंगर टीम सिद्धिविनायक. लगेच लावून घ्या.